स्टिकर नाही त्यांना पुष्पगुच्छ हेच आम्हाला ते दोन चांगले काय आम्हाला दोन तरी आहेत चांगले बघा त्यातल्या ते बघा हा तिथले देतो मला हो विनोद पाटील या तुमचाच खर्च पहिला कोण नाही तर हो विनोद सर तुम्ही येऊन जा तोपर्यंत कोण नाही का तुमचाच खर्च तसेच मित्रांनो आपण पाहिले गेलं तर आजच्या या स्पर्धेमध्ये मी या गावडीकर जसे 2026 या स्पर्धेमध्ये आपण पाहिले गेलं तर सकाळपासून ज्यांचा आवाज आपण ऐकलात एक व्हॉइस ऑफ शाहूवाडी एक छान आवाज एक गोड आवाज आपण ऐकलात अर्थात विनोदजी पाटील सर यांचा यथोचित शुभ सन्मान येथे केला जाईल. मी आयोजकांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सरांचा यथोचित शुभ सन्मान आपण इथे या व्यासपीठावरती नक्कीच करायचा आहे. मी सरांना विनंती करतो आपण सुद्धा या मी दगडूजी पाटील साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हातानं सरांचा यथोचित शुभ सन्मान येथे करायचा आहे. त्यानंतर मायाची शाल आणि पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण आता सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित शुभ सन्मान आपण सुद्धा इथे करायचा आहे. मित्र टाळ्यांचा गजर होते आता विनोद पाटील सरांसाठी एक चांगला आवाज खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं पाहायला गेले तर मित्रांनो समालोचन करत असताना मराठी भाषेवरती असलेलं त्यांचं प्रभुत्व आणि शब्दांची खऱ्या अर्थाने जुळवाजुळव आपल्याला छान पद्धतीने नक्कीच पाहायला मिळाले. असे व्हॉइस ऑफ शाहूवाडी विनोदजी पाटील सरांचा मात्र यथोचित शुभ सन्मान आपल्या या स्पर्धेच्या वतीने नक्कीच केला जातोय. धन्यवाद सर आपण सुद्धा आपला मौलिक वेळ स्पर्धेच्या वतीने दिलात. तसेच मी स्कोरर गणेशदांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा यायचं आहे. गणेशदा चला आपण सुद्धा या आपलं यथोचित शुभ सन्मान येथे केला जाईल. मी आयोजकांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सरांचं यथोचित शुभ सन्मान येथे करायचं आहे. मी सन्माननीय सुहाजी कांबळे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित शुभ सन्मान येथे करायचं आहे. दादांची ट्रॉफी ती मला द्या दादांची मी घेऊन जाणार आहे ती द्या मला ती चांगली वाटते नक्कीच मला मी तीच मी घेऊन जाणार मी दादांना ही देणार ती गोलवाली नाही गोलवाली ट्रॉफी नाही काय गोलवाली बघा ती भारी वाटते मला द्या यांना यांची झाली सॉर्ट आउट माझ्यासाठी हे भारी आहे ती दादा मागून घेऊन जातील दादाने बोला दादा विसरा हे घ्या तुम्हाला हे दिले आपल्याला काय आम्हाला अशी उद्देशाची आठवण लागते आम्हाला चांगली यस व्हॉइस ऑफ पनवेल नवी मुंबईचा एक गोड आवाज ज्यांच्या माध्यमातून आपण सकाळच्या सत्रापासून एक मंत्रमुग्ध केलं असं आमचे साथी समालोचक अगदी सिद्धेजी गायकवाड साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेसाठी आपण देखील मोलाचा वेळ काढलात. सन्माननीय आदरणीय किशोरजी कांबळे साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते आपण या गोड आवाजाचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. सिद्धेजी गायकवाड सर अगदी कौतुक करावं लागेल त्यांचं देखील. तंत्रशुद्ध मराठी समालोचन कसं असावं आपल्या मराठी भाषेतलं प्रभुत्व कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सिद्धेजी गायकवाड सर. त्याला सर्व संघांना विनंती असेल या विनंती आहे डीबीसीसी बातळी संघ मांडलाईवाडी संघ नवलाईवाडी संघ विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावर या ठिकाणी लाईनअप व्हा. लगेच आपण बक्षीस वितरणाला नक्की सुरुवात करणार आहोत. हॅलो चला मी पुढचा सन्मान येथे करतो अर्थात UTC लाईव्ह च्या टीमला विनंती करतो आपण या आपलं तर यथोचित शुभ सन्मान येथे केला जाईल. मी आयोजकांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हातानं त्यांचं यथोचित शुभ सन्मान येथे करायचं आहे. मी भिकाजी कांबळे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित शुभ सन्मान आपण इथे करायचा आहे. त्यानंतर मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित शुभ सन्मान आपल्या या स्पर्धेच्या वतीने नक्कीच इथे केला जाईल. तसेच मित्रांनो आपण थोड्याच वेळात ज्याची आतुरतेने वाट पाहणार होतो अर्थात प्राइस सेरेमनी आपण नक्कीच करणार. चला मी चारही संघांना विनंती करतो आपण लाईनअप करायचं आहे. चला नवलाईवाडी संघ बाततळी संघ चिखलवाडी संघ चला या प्लीज आपण लाईनअप करून घ्या. चौथा संघ कुठला अजून
चला मांडलेवाडी संघ, चला या प्लीज. आपण तर लाईन अप करायचं आहे. चला चारही संघांना विनंती करतो आपण लाईन अप करून घ्यायचं आहे. थोड्याच वेळात आपण प्राइस सेरेमनीला इथे मात्र सुरुवात करणार आहोत. हॅलो, चला मित्रांनो आपण ज्याची आतुरतेने वाट बघतो अर्थात प्राइस सेरेमनीचा क्षण मात्र इथे आलाय. अर्थात बक्षीस वितरणाचा वेळ आपण नक्कीच इथे पाहतोय. सर्वप्रथम मित्रांनो पाहिलं गेलं तर आजच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं गेलं तर 4 संघ आपल्याला लाभलेत. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे 4 संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळालेत. आणि यामध्ये आपण पाहिलं गेलं तर नक्कीच खऱ्या अर्थानं आपल्याला या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड ज्या सर्वप्रथम 4 संघाला विनंती करतो प्लीज आपण थोडं लाईनअप राहा, कारण आपला असोसिएशन ज्यासाठी ओळखतं शिस्तबद्ध. चला तर नवलेवाडी संघ रजोदा जरा प्लीज कॉपरेट करा. तसेच मी मांडलेवाडी संघाला विनंती करतो आपण सुद्धा यायचं आहे, आपण सुद्धा लाईनअप करा प्लीज. आपण सुद्धा अधिकचा वेळ खर्च करू नका. चला अमोलदा आपण सुद्धा विनंती करतो या. तर सर्वप्रथम मिळून पाहिलं गेलं तर आजच्या या स्पर्धेमध्ये संजय दा तुम्ही एकडे थांबा इथे.
तर सर्वप्रथम मित्रांनो पाहिलं गेलं तर बेस्ट बॉलर हा किताब आपण सर्वप्रथम इथे देणार आहोत. आणि बेस्ट बॉलरवरती नक्कीच आपल्याला पाहिलं गेलं तर 2 नावं आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचले. त्याच्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर सागर नाव अर्थात चिखलवाडी संघाचा पाहायला मिळाला. त्याच्यासोबत आपण पाहिलं तर अविनाश सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेत. पण यात कुठेतरी पाहिलं तर अविनाश माफ करा सागर याने 4 इनिंगमध्ये 4 विकेट घेतले तर अविनाश याने 3 इनिंगमध्ये 4 विकेट घेतल्या. अशा प्रकारे आजच्या या स्पर्धेतील बेस्ट बॉलरचा अवॉर्ड जातोय तो अर्थात JBCC भाततळी संघाचा अविनाश ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द डे. मी अविनाशांना विनंती करतो की आपण त्वरित मंचावरती यायचं आहे आणि मी मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हातानं त्याला मात्र इथे सन्मानित करायचं आहे. चला अविनाश, मी अभिषेकजी कांबळे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हातानं त्यांना मात्र इथे सन्मानित करायचं आहे. चल या प्लीज. बेस्ट बॉलर तिकडे देतो बरं तिथं बरं स्क्रीनच्या समोर ते बघा. हा तिकडून घेत आहेत दोन्ही घ्या आणि असे क्रॉस उभे राहा. मित्रांनो आपण पाहिलं ते अविनाश इथे टाळ्यांचा गजर होता. एक चांगली आज खऱ्या अर्थानं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि आज बेस्ट बॉलरचा अवॉर्ड मध्ये त्यांच्या नावावरती राहिलाय. तसेच मित्रांनो या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं गेलं तर तब्बल 59 धावांची एक धुंदर खेळी खऱ्या अर्थानं आजच्या या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. कुठेतरी पराभव मात्र स्वीकारावा लागलाय असं नाव आपल्यापर्यंत प्रत्येकाच्या तोंडावरती आज नक्कीच पाहायला मिळाला. असं अर्थात मांडलेवाडी संघाचा गणेश काटकर ठरलाय आजच्या या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द डे. मी गणेश काटकर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि मी विजयजी पाटील साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हातानं त्यांना मात्र सन्मानित करायचं आहे. चला या, चला विजयजी पाटील साहेब आपण या, आपण आपल्या शुभ हातानं गणेशजी काटकर साहेबांना इथे मात्र आपण सन्मानित करायचं आहे. त्यांना पाहिलं गेलं तर आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं चांगला उत्कृष्ट फलंदाज हा किताब नक्की त्यांच्या नावावरती राहिलाय. 2-2 एकदा टाळ्यांचा गजर होते. एकदा आपण पाहिलं की तर गणेश काटकरने 59 धावांची खेळी मात्र नक्कीच पाहायला मिळाली. कुठेतरी चला मी JBCC भाततळी संघाचा संघनायक आणि मांडलेवाडी संघाचा संघनायक दोघांना विनंती करतो की आपण टॉस करायचा आहे. चतुर्थ क्रमांक आणि तृतीय क्रमांकाने ते टॉस केला जाईल. सो दोन्ही कॅप्टनला विनंती करतो आपण त्वरित या, प्लीज फास्ट या. कोणत्या प्रकारचा वेळ आपण इथं घ्यायचा नाहीये. मी भिकाजी कांबळे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हातानं येथे मात्र हे नाणेफेक येथे करायचं आहे. चला मांडलेवाडी संघ कसला विचार करताय, प्लीज या. अहो टॉस करायचा आहे. इथे मात्र जो संघ नाणेफेक जिंकेल इकडे या समोर, जो संघ इथे मात्र नाणेफेक जिंकेल तो मात्र इथे तृतीय क्रमांकाचा संघ आपल्याला घोषित केला जाईल. आणि इथे टॉस केला गेला आणि इथे मात्र टॉस जिंकलाय तो अर्थात मांडलेवाडी संघानं आणि हा संघ ठरला आजच्या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा संघ आपल्याला पाहायला. टाळ्यांचा गजर होता मांडलेवाडी संघासाठी. तर आजच्या या स्पर्धेमध्ये पाहिलं गेलं तर चांगला खेळ सकाळचा पाहायला मिळाला आणि या स्पर्धेमध्ये आज पाहिलं गेलं तर थोडासा नक्कीच संघ नाराज झालाय कारण चांगला खेळ मला पाहायला मिळाला होता. मात्र आज चतुर्थ क्रमांकावरती त्याला नक्कीच समाधान मानावं लागते. अर्थात JBCC भाततळी संघ ठरलाय आजच्या स्पर्धेत चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. मी त्याला विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आहे आणि मी मान्यवरांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हातानं मी भिकाजी कांबळे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हातानं त्यांना हे पारितोषिक देऊन ही भव्य दिव्य ट्रॉफी देऊन त्यांना मात्र इथे सन्मानित करायचं आहे. त्याला ट्रॉफी देत कुठली ती कुठलं काय करायला बोलतो तुम्ही? 2 द्या शेवटची फायनल मॅचची सेमीफायनल आणि फायनलची देऊन टाका. एक फायनलची मॅच देऊन टाका. फायनलची कोण आहे मला मिडल सेकंड आणि फर्स्ट मिडल आहे सेकंड आणि फर्स्ट हां ना ते देऊ. मित्र टाळ्यांचा गजर होता एकदा JBCC भाततळी या संघासाठी. चांगला खेळ आजच्या या स्पर्धेच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाला. कौतुक असेल नक्कीच मित्रांनो, नाराज होऊ नका. आज कुठेतरी पराभव स्वीकारावा लागलाय मात्र पराभवातून माणूस शिकत असतो आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्या माध्यमातून चांगला खेळ आम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाही आहे. तसेच मित्रांनो आजच्या या स्पर्धेमध्ये पाहिले ते फायनलची मॅच व्हायला त्यामध्ये एक मानतो मॅचचा किताब देणं बाकी राहिलाय.
आणि तो किताब अर्थात ज्याच्या नावावरती राहिलाय अर्थात नो डाऊट वैभव ठरलेत या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. मी वैभवांना विनंती करतो आपण या. चला वैभव प्लीज फास्ट या. मी सुशांतजी कांबळे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ असे येथे मात्र वैभवला मात्र सन्मानित करायचं आहे. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थानं हा सामनावीर हा किताब त्यांच्या नावावरती राहिलाय असे वैभव त्यांना मात्र येथे सन्मानित केलं जाईल. धन्यवाद. तसेच मित्र पहिल्या आजच्या स्पर्धेमध्ये तो संघ खऱ्या अर्थानं तिसऱ्या क्रमांकाचा मार्केट ठरलाय. मांडलेवाडी संघ ठरला या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी. मी त्यांना विनंती करतो की आपण आपल्या संघासमोर व्यासपीठावरती यायचं आहे आणि मी विनंती करतोय अभिषेक कांबळे आणि त्यांच्या समवेत प्रथमेश कांबळेला विनंती करतो आपण या आणि आपण याच्या संघाला मात्र इथे सन्मानित करायचंय. चला या प्लीज फास्ट. मांडलेवाडी संघ आजच्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. त्यांना मात्र हे पारितोषिक देऊन इथे मात्र सन्मानित केलं जाईल. चला या प्लीज फास्ट या. चला या इकडे 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 पुढे लाजू नका. चला लाजू नका या. सगळ्यांनी यायचं या. क्रिकेट हा सांगी खेळ आहे त्यामुळे सगळ्यांना यावं लागेल. अभिनंदन मांडलेवाडी संघ. चांगला खेळ नक्कीच पाहायला मिळाला. स्वतः नक्कीच कर्णधार अमोलजी मात्र आज मला नाराज दिसले आणि असू नये कारण त्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आत मिळाला कुठेतरी आज चॅम्पियन होण्याचे स्वप्न मात्र थोडं भंगलंय. मात्र काही हरकत नाही. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपला संघ चॅम्पियन होईल यातील मात्र शंका नाहीये. तसेच या स्पर्धेमध्ये आपण पाहायला गेले तर आज खऱ्या अर्थानं एक चुरस पाहायला मिळाली आणि या स्पर्धेत आपण पाहायला गेले तर द्वितीय क्रमांकाचा तो संघ मानकरी ठरलाय अर्थात RKCC चिखलवाडी संघ ठरला. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक मानकरी. मी त्यांना विनंती करतो आपण यायचं आहे आणि मी सन्मानित सुभाजी कांबळे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हातानं त्यांना मात्र येथे सन्मानित करायचं आहे. चला मी एक जे 11 खेळाडू त्यांना विनंती करतो आपण लाईनअप करून या कारण पहिले गेले तर 11 जणांना इथे मेडल सुद्धा देण्यात आले. ज्यामुळे 11 जे प्लेइंग गेले म्हणून त्यांना विनंती करतो आपण या आणि इथे मात्र आपल्याला हे मेडल सुद्धा इथे दिले जातील. मित्र त्या टाळ्यांचा गजर होते एकदा RKCC चिखलवाडी संघासाठी. आज चांगला खेळ नक्कीच पाहायला मिळालाय. आपण पाहायला गेलं तर नक्कीच दिनेजी खेतर असतील, नंतर सुहाजी खेतर असतील, सागर केसरकर असतील, आपण पाहायला गेलं तर नक्कीच किरणजी असतील यांच्या माध्यमातून आजचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. आज कुठेतरी फायनलमध्ये मात्र थोडासा पराभव पत्करावा लागलाय. मात्र काय हो टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो. आपला संघ हा चॅम्पियन संघ आहे. आपल्याकडे ती क्षमता आहे, ती प्रतिभा आहे आणि तो टेम्परामेंट आहे. आपण येणाऱ्या स्पर्धेमध्ये नक्की चॅम्पियन संघ ठराल यातील मात्र शंका नाहीये. चला मी मान्यवरांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हातानं त्यांना मात्र हे भव्य दिव्य चषक देऊन आपण मात्र सन्मानित करायचं आहे. एकदा टाळ्यांचा गजर होत्या RKCC चिखलवाडी संघासाठी. चला तसेच मित्रांनो प्रथम पारितोषिक देण्याऐवजी अगोदर एक महत्वाचं पारितोषिक अर्थात आजच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर हा किताब ज्याच्या नावावरती राहिलाय त्याने खऱ्या अर्थानं आजचा दिवस आपण पाहिलं तर गाजवला. पाहिलं गेलं तर त्याच्यामध्ये 31 धावांची नक्की झुंजार खेळी केली आणि गोलंदाजी करत असताना 5 गडी ज्यांनी आपल्या खात्यामध्ये जमा केलेत. असा युवा टॅलेंटेड युवा खेळाडू अर्थात वन अँड ओनली वैभव पानकर ठरला या स्पर्धेतील मालिकावीर. मी वैभवला विनंती करतोय आपण यायचं आहे आणि मी
मी किशोरजी साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हातानं त्याला मात्र इथे सन्मानित करायचंय. म्हणजे टाळ्यांचं गजर इथे होत राहू त्या वैभवसाठी. आज खऱ्या अर्थानं चांगला खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय आणि मालिका वीराचा किताब त्याच्या नावावरती राहिलाय असं वैभव पाणकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला वैभव जायचं ना 2 मिनिटं थांबायचं आपण. सर्वप्रथम आपलं अभिनंदन असेल मित्रांनो. इथं वैभव टाळ्यांचा गजर होते पुन्हा एकदा होते कारण मी म्हणालो युवा आपण पाहिलं गेलं तर युवा खेळाडू आहेत त्यांना सुद्धा नक्कीच असेल. सर्वप्रथम आज मालिका वीराचा किताब आपण पटकवलात त्यामध्ये मनात काय होतं नक्की सांगा. आज मालिका वीराचा किताब पटकवण्याचा काय आनंद होतोय? आनंद काय जास्त होतोय कारण मेहनत पण तशी घेतलेली आम्ही. आमच्या टीमने सुद्धा मला साथ दिली जास्त करून राजूदादाला मी थँक्यू बोलेल कारण त्याने आम्हाला इथे बॅकफुटवर खूप असून त्याने आम्हाला हिंमत दिली. थँक्यू बस. नक्कीच आज शब्द थोडे कमी पडतात मात्र खेळातून नक्की प्रत्येकाचं तोंड मात्र बंद केलंय. नक्कीच राजूदादांचं कौतुक झालं कारण आपण मध्ये कोणत्या मोठ्या माणसाचा हात मागे असावा लागतो. आपण पाहायला गेलं तर एका बाजूला पाहिलं तर राजूदादा आहेत, अर्जुनदादा आहेत, नंतर संदीप दादा नक्की खूप जण आहेत. मात्र आजच्या या जो आपण सामना जिंकलात त्यानंतर आपण आज चॅम्पियनचा ठरलात मालिकेचा किताब आता पटकवलाय. मात्र येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडून काही नवं पाहायला मिळेल का आम्हाला? नक्कीच त्यात काही शंका नाही आहे. नक्कीच लाजवणी सोबत जास्त वेळ घेत नाही. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. आणि हे होते आपण पाहतो वैभव पानकर जे आजच्या स्पर्धेमध्ये मालिकेचा किताब त्यांच्या नावावरती राहिला आहे. आणि आजच्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ अर्थात दादा संघ ठरलाय. वन अँड ओनली नवलाईवाडी संघ ठरलाय या स्पर्धेतील चॅम्पियन संघ. त्याला विनंती करतो आपण यायचं आहे आणि मी मान्य मंडळीला विनंती करतोय मी दगडू पाटील साहेब आणि पांडुजी पाटील साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना हे भव्य दिव्य पारितोषिक देऊन त्यांना मात्र सन्मानित केलं. टाळ्यांचा गजर त्या होत राहू द्या चॅम्पियन संघासाठी. आणि तसेच मी विनंती करतो त्यांना मेडल देऊन सन्मानित करायचं आहे. लाईनअप करून येतात लाईनअप करून या. प्रत्येकाला इथे मात्र मेडल दिलं जाईल. मेडल देण्यास असे उभे राहते. अभिनंदन असेल नवलावाडी संघ. आज मात्र चॅम्पियन संघ म्हणून आज संघ आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं दादागिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि दादागिरी करत असताना आज मात्र या चषकावरती अर्थात मी गावडीकर चषक या चषकावरती मात्र आपलं नाव कोरलंय. नक्कीच अभिनंदन असेल आणि असाच खेळ येणाऱ्या काळामध्ये आपल्या माध्यमातून घडेल यातील मात्र शंका नाहीये. कारण जसं वैभवजी म्हणाले की आज खऱ्या अर्थानं राजूदादा असतील, अर्जुनदादा असतील यांच्या माध्यमातून नक्की चांगला खेळ आम्हाला पाहायला मिळाला आहे. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पाहायला गेलं तर एक टीम स्पिरिट मैदानाच्या आतमध्ये नक्कीच वेळोवेळी जशी पाहायला मिळाली आहे तशी तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. पाहिलं तर सुभाष यांचं कौतुक करावं लागेल कारण एक चेहरा हसमुख चेहरा मैदानाच्या आतमध्ये असला कुठेतरी एक प्रोत्साहन देणारा चेहरा मैदानाच्या आतमध्ये असावा लागतो आणि तो आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला आहे. त्यामुळे सर्व संघांचं पुन्हा एकदा कौतुक करतो आणि मी मान्यवरांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक देऊन त्यांना मात्र इथे सन्मानित करायचं आहे. मित्र टाळ्यांचा गजर होते एकदा नवलाईवाडी संघासाठी. तसेच मित्र आपण पाहत होतो शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री विठ्ठल देवी क्रिकेट संघ गावडी संघ यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहत होतो. आणि पाहायला गेलं तर मी गावडीकर 2026 पर्व आपण पाहिलं गेलं. सर्वप्रथम मी सर्व मान्यवर मंडळींचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो की आपण आपला मौलिक वेळ आपल्या स्पर्धेच्या वतीने दिलात. कारण मित्रांनो वेळ हा मिळत असतो, वेळ काढावा लागतो आणि आपला मौलिक वेळ खऱ्या अर्थाने स्पर्धेच्या वतीने मान्यवर मंडळींनी दिलाय त्याचा मी आभार व्यक्त करतो. आणि आजची स्पर्धा अर्थात मी गावडीकर चषक 2026 पर्व दुसरं येथे मात्र आहेत का मी पंचांना विनंती करतो आपण या आपला एक सत्कार राहिलाय. मी पंचांना विनंती करतो आपण या आपलं जो येतोचे शुभ सन्मान येथे केला जाईल. चला अंपायर आपण यायचंय या प्लीज आपका भी शुभ सन्मान यस आपका भी शुभ सन्मान यहाँ पे किया जाएगा. चला एक मित्र फोटो घ्यायचा. मित्रा एक फोटो घ्या प्लीज. सर आप भी आइए आइए.
अब कभी इधर शुभ सम्मान हमसे इस मैच के दौरान इधर किया जा रहा है। तसेच मित्रांनो आपण सर्वांना विनंती करतो आपण सुद्धा यायचं आहे दादा यांचं सुद्धा सरांचं सुद्धा आपण सन्मान इथे करायचं आहे। मित्रांनो आपण पाहत होतो तर अर्थात मी मागाशी सुद्धा म्हणालो की श्री विठ्ठलाई देवी क्रिकेट संघ गावडी यांच्या माध्यमातून मी गावडी क्रिकेट चषक 2026 आपण पाहत होतो आणि या स्पर्धेच्या वतीनं नक्कीच आज चांगली स्पर्धा पाहायला मिळाली आणि आजच्याच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये स्पर्धा आपण पाहिली त्यामुळे नक्कीच सर्व संघांचं पुन्हा एकदा कौतुक करतो आणि आजची स्पर्धा इथे समाप्त झालं अशी मी जाहीर करतो। धन्यवाद।